कोणताही सण असो किंवा घरी अचानक येणारे पाहुणे, श्रीखंडपुरीचा बेत अगदी पटकन जमतो. आज आपण विकतचा श्रीखंड न आणता घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि पटकन बनवणार आहोत मस्त असा आम्रखंड. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण चक्का बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथं मी पावशेर घट्ट दही वापरत आहे. तर इथं हे दही आपण एका सुती कापडामध्ये या पद्धतीने बांधून घ्यायचं आहे. घट्ट बांधायचं आहे जेणेकरून संपूर्ण पाणी त्यातून निथळेल. कापडामध्ये दही बांधताना असं गोल फिरवून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये पाणी राहत नाही. आता पुढचा अर्धा तास आपण ह्यावर एखादं जड भांडं ठेवणार आहोत. श्रीखंडासाठी दही घेताना ते पाहावं की ते खूप जास्ती आंबट नसावं. अर्धा तासांनी आपण आता चेक करूयात. तर इथं बांधलेलं दही मी या फडक्यामधून बाहेर काढत आहे. तुम्ही पाहताय इथं हे दही छान असं कोरडं झालं आहे. बिलकुल आता त्यामध्ये पाणी राहिलं नाहीये. त्यानंतर इथं एका काचेच्या बाउलला मी असं हे सुती कापड बांधून घेतलं आहे. आता इथं जे आपलं बांधलेलं दही होतं ते अशा पद्धतीने आपण या कापडातनं गाळून घेणार आहोत. असं केल्याने आपलं जे चक्क्याचं टेक्स्चर आहे ते अगदी स्मूथ आणि मस्त असं होतं. तुमच्याकडे जर पुरणाची चाळण असेल किंवा एखादी बारीक गाळण असेल त्यामध्ये देखील तुम्ही ही प्रोसेस करू शकता. इथं आपला हा चक्का तयार आहे. आपण ह्याला छान असा मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी आता घालत आहे 2 टेबलस्पून मँगो पल्प आणि त्याचसोबत गोडीनुसार 1 टेबलस्पून पिठी साखर मी ह्यामध्ये घातली आहे आणि 1 टीस्पून विलायची पावडर. आपण आता हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात. तर इथं हे छान एकत्र मिक्स करत व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. गोडीनुसार तुम्ही पिठी साखर यामध्ये कमी जास्ती करू शकता. तर अगदी व्यवस्थित एकसारखं छान असं ह्याला फेटून घेतलं आहे. मस्त हवा असा टेक्स्चर या आम्रखंडाला आला आहे. कोणताही फूड कलर न वापरता कलर देखील अगदी सुरेख आला आहे. आपण आता हे सर्व करायला घेऊयात. आवडीनुसार बारीक चॉप केलेले मँगोचे पीसेस आणि चॉप केलेले ड्रायफ्रूट्स मी आता ह्यावर घालत आहे. तर अशा पद्धतीने आम्रखंड तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा. विकतच्या आम्रखंडापेक्षा ह्याची टेस्ट खरंच खूप छान आणि वेगळी लागते. तर अगदी कमी वेळेत मस्त टेस्टी आम्रखंड इथं तयार आहे. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.